नमस्कार, येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन. आतांच आमी जेन्ना हें शूट करता तेच्या कांय मिनटां पयलीं रिव्होल्युशनरी गोवन पक्षान एक पत्रकार परिशद घेतली आनी ताणें इनफ हिंट्स दिले की सद्याचे एलायन्साची उलोवणी आसा ती खंय तरी आडमेळी येवपाक लागिल्ली आसा आनी तें कारण आसा इजिदोर फर्नांडिसाची एंट्री इन गोवा फॉरवर्ड पार्टी. ताणें आजून म्हणूं ना की एलायन्स आमी करचे ना, पूण हिंट्स अशे आसा की एकादले वेळ घडये तें जावचें ना. आतां ह्या विशयाचेर उलोवपा खातीर ओवरऑल एलायन्स वेदर इट इज अंडर थ्रेट ऑर नॉट, आतां हे उलोवपा खातीर आमचे बरोबर आसा राजेंद्र देसाय, न्यूज गोवा चॅनलाचे चीफ एडिटर आनी गांवकारी चॅनलाचे एडिटर किशोर नायक गांवकार. येवकार तुमकां. फर्स्ट म्हणजे सांगलें तेन्ना दोगी खडेगाठ आसा आनी दोगी जाण सामके आपआपल्या व्हिडियोंतल्यान इतले तीक्ष्ण वार चलयता. सो म्हणटा तुमची सारकी मतां जाणून घेवया. इट इज अंडर थ्रेट रायट नाव? अलायन्स म्हाका अंडर थ्रेट दिसना, पण ज्या कारणा खातीर ते सगळे एकठांय आतां येवपाक भायर सरल्या किंवा तांच्यो मिटिंगो चल्ल्या, म्हाका दिसता की त्या सगळ्या हातूंत थोडोसो डिस्टर्बन्स तयार जाला खरो. डिस्टर्बन्स अशा खातीर जाला की मुळांत रेव्होल्युशनरी गोवन्स आनी एक पॉलिटिकल आपली एक आयडियोलॉजी जी तयार केल्या ताका थोडोसो बॅकग्रावंड आसा. बॅकग्रावंड कित्याचो आसा तर जे पद्दतीन गोंयांत सगळो पॉलिटिकल राजकीय सगळो जो राडो चल्ला आनी तातूंतल्यान सर्वसामान्य मनीस जो सफर जाता तें जें सफरींग आसा तें कमी करप, करप्शन कमी करप, लँड ग्रॅबिंगाचे विरुद्ध आवाज उठोवप किंवा अशे खुबशे विशय आनी खास करून जे पॉलिटिकल पलट्यो मारता, उडयो मारता, कळ्ळें न्ही. सो त्यो अशा लोकांक आपल्या निदान आपल्या पक्षांत तरी तांकां एंटरटेन करप ना, किंवा आपले जे अलाय आसा तांच्याय पार्टीन जर ते आसा न्ही जाल्यार तांकां सांगप की हे लोक हांच्या विरोधांत जनमत आसा आनी हें त्रासदायक जावपाक शकता. कारण आतां एकठांय आयल्या शिवाय किंवा अलायन्स केल्या शिवाय तांकां पर्याय ना. विजयाकूय पर्याय ना, मनोजाकूय पर्याय ना आनी काँग्रेसीकूय पर्याय ना. आपाचें हांव नकळो, कारण तांची अजून उलोवणी बिलोवणी तशी कांय जावना, म्हणजे ऑफिशियली पर्याय तुका दिसता खरंच पर्याय नाही तांकां म्हणून? काय तुका दिसता एंड ऑफ एवरीथींग आप आपले बोटो आपले वांटो करतले म्हणून? ना रुपेश, म्हाका दिसता आय वील टेक फॉरवर्ड वॉट राजेंद्र देसाय सर हॅज जस्ट नाव मेन्शन की हो पर्यायाचो विशय ना रुपेश. आयज एलायन्स जावप ही त्या 3 पक्षाची इच्छा न्हू, ही अख्ख्या गोंयची इच्छा, गोंयकारांची इच्छा. कारण ओवरऑल जर पॉलिटिक्स आमी फाटल्या 12 वर्साचे जर पळयत, 2012 ते आतां आमी 2025, ज्या BJP कडे काँग्रेसीच्या चुकीच्या धोरणाक लागून, चुकीच्या गजालीक लागून, भ्रश्टाचाराक लागून सत्ता दिल्ली, आयज त्या BJPन 12 वर्सान गोंयाक कसली सत्ता दिली, कितें तेंच्यांनी काँग्रेसीन केल्ल्यो चुको कश्यो सुदारल्यो, कितें गोंयचें बरें केलें, हे जर प्रश्न आमी जर सोदपाक जर गेले जाल्यार चडशा लोकांचें अशें मत जालां की काँग्रेस बरी आसली न्हू BJP. आतां हें जर बदलतलो जाल्यार ही सादी गजाल ना, कारण केंद्रानूय BJPचें सरकार आसा. त्या वेळारूय काँग्रेसीच्या राज्यान आनी केंद्रानूय सरकारां आसलीं, पूण आयज ह्या सरकाराच्या कार्यपद्दतीची जर आमी स्टायल पळयत जाल्यार सहजा हातीन मेळिल्ली गजाल ते हातींतसून सोडिनात. सो गोंयकारांची इच्छा म्हणूनच हें एलायन्स घडपाच्या मार्गार पावलें आनी त्या लिडराकूय खबर आसा की एलायन्स जावपाक जाय अशी गोंयकारांची इच्छा आसा. आतां जाला भानगड अशी की आमी तूं सुरवातीकूच जशें म्हटलें की हो एलायन्स खरोच धोक्यान आसा काय कितें. म्हाका दिसता एलायन्स जावपाच्या सुरवातीकूच ह्यो सगळ्यो जर गजाली अशा पद्दतीन जर जायत आसत जाल्यार ते एलायन्स आनीक घट जातलें. तांच्या भितरले मतभेद, तांच्या भितरले डिफरन्सीस ह्यो आतांच हें जावपाक जाय, इरप्ट जावपाक जाय, आतांच तेचेर सोल्युशन येवपाक जाय, जाल्यारूच ते फ्युचराक आनीक पेजाद आनी आनीक घट जावपाक शकतात. हे एलायन्स आसा पळय न्ही, इट इज नॉट अ प्लॅन्ड एलायन्स. म्हणजे विजय सरदेसायन आमकां मुलाखतीन सांगल्या प्रमाणे मोपा कोइन्सिडेंटली पावले, म्हणजे मनोज पावलो मोपा, विजय पावलो मोपा, आनी थंय तांणी डिसायड केलें की ओके आमचे जुळटा, थंय जालें. मागीर अकस्मात जेन्ना फातोड्ड्या नरकासुरा दिसा काँग्रेसवाल्यांकूय आपयल्ले, ते आयिल्ले नरकासुराक, तेका हात वयर काडपाक येवना. सो दीस डजंट सिम्स टू बी अ प्लॅन्ड एलायन्स आनी ताकाच लागून सद्या हे जे प्रॉब्लम्स आसा ते जाताशें दिसता तुका? कितें जालां की विजय आनी मनोज हांची आयडियोलॉजी जरी वेगळ्यो असल्यो तरी तांच्या भितरली जी आक्रमकता आसा, गोंया विशीं जे कांय प्रश्न आसा तांचे,
आनी कांय इश्यूज घेवन ते जे फुडें वचपाक सोदता ते ऑलमोस्ट कॉमन आसा. मनोजाचे पयलींच्यान आसा, विजयाचे आतां ते तयार जाल्या आनी विजय ते अदीक स्ट्रॉंगली हे घेवन फुडें येवपाक लागला. सो अशा परिस्थितींत जेन्ना एक इश्यू कडेन दोगूय जेन्ना एका नदरेन पळयता तेन्ना दोन मनीस एकठांय येवपाक तसो टायम लागना. आमी कांय वर्सां पयलीं पळयताले डॉक्टर विली आनी MJP हे एकामेकाचे सामके कट्टर दुश्मन, दोगांच्यो आयडियोलॉजी टोटल वेगळ्यो. पूण एक काळ असो आयलो की काँग्रेसच्या विरोधांत विलीन एक आपले नेटान एक पावल घेतलें किंवा एक भुमिका घेतली आनी MJP काँग्रेसच्या विरोधांत पयलींच्यानूच फायट करताले. जेन्ना ते स्टेटमेंट करपाक लागले विली तेन्ना MJP खंय नाल्यार खंय तांचे स्टेटमेंटाक ते एंडोर्स करपाक लागले. तेजे स्टेटमेंट तांचे परत येवपाक लागले, तांकां सपोर्ट करपाक लागले. करता करता तांची एक हळू एक युती तयार जाली. म्हाका दिसता सेम धर्तीचेर युती म्हणजे सरकारांय तांच्यांनी घडयले मागीर एकामेकाच्या सपोर्टान. त्याच धर्तीचेर म्हाका आतां मनोज आनी विजय, काँग्रेस ही आनी मोठी पार्टी आसा, काँग्रेस हे मेन अपोजिशन पार्टी म्हणून जर विचार केलो जाल्यार आसा, तर काँग्रेसीक ऑटोमॅटीक विचार करचोच पडटलो. पण हे जे दोग जाण आसा ते हळू येवपाक लागले. आतां एअरपोर्टाचो हांव ते योगायोग मानपाक तयार ना, कारण कार्यकर्त्यांनी दोगांकूय आपयल्ले. ताज्या कार्यकर्त्यांनी ताका आपयलो आनी विजयाच्या कार्यकर्त्यांनी विजयाक आपयलो. पण दोगांकूय खबर आशिल्ली की ते थंय वता म्हणून. परत फातोड्ड्या जेन्ना ते गेले नरकासुराक, तें प्लॅन आशिल्लें, ते ठरोवन गेल्या. एअरपोर्टाचे ते अशेंच गेल्ले, म्हणजे एक सडनली गेले ते आनी सेम इश्यूचेर ताणें तो आवाज उठयलो. थंयच्यान तें सुरू जालें. आनी म्हाका दिसता की आमी आमच्या चॅनलांत पयलो व्हिडियो केल्लो की अपोजिशन हे पार्ट्यो आतां अपोजिशन म्हणून एकठांय येवपाक लागल्यो म्हणून. तर विजय, मनोज ते उदाहरण दिवन आमी ते हें केल्लें की ते लक्षांत येता. तुमी जर तेन्ना इमेजिनूच कोण करपाक शकनाशिल्लो की जे एकमेकाक एकदम विजयान तर स्टेटमेंट केला आपल्या कडेन असलो मनीसूच ना जो मनोजाक रिप्लाय दिवपाक शकता. बरोबर. पूण जाता कितें की जेन्ना खंय तरी विशय जुळटा तेन्ना मनां जुळटा. आनी एका विशया वयल्यान आतां जशें हांवें सांगलें, एका विशया वयल्यान जेन्ना दोगांची मतां ऑलमोस्ट सारकीं आसता तेन्ना मनां जुळपाक आनी मतां जुळपाक वेळ लागना. फक्त आतां किशोरान जी सुरवातीक सांगलां की खंय तरी आतां एक खुटो जसो हालोवन तो मागीर घट जाता, तशे इश्यू अशे येत रावतले वेगवेगळे. पण म्हाका दिसना की तितल्या इश्यू खातीर ती तांची युती थांबतली किंवा ती खंय तरी अडचणीत येतली अशें दिसना म्हाका. कारण दोगूय मॅच्युअर आसा. विजय मॅच्युअर्ड आसा आनी मनोज तर ताणें ओपन हें दवरलां की जो गोंयचो विचार करतलो तो ताच्या बरोबर आमी आसतले किंवा आमच्या बरोबर ते आसतले. सो तुका हें विशफूल थिंकींग दिसना की युनिटी जावची इज अ विशफूल थिंकींग प्रत्येकाक दिसता. पूण इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? आतां खुबशे फॅक्टर्स आसात. तूं आसा आनी तुमी दोगांनी म्हणजे गांवांनी वचून कॉन्स्टिट्युएन्सीज पळयल्ले आसा. खुबश्या कॉन्स्टिट्युएन्सीनी ZP खातीर तरी अशी युनिटी जावप इज ऑलमोस्ट मच डिफिकल्ट. सारकें रुपेश. पूण जालां अशें की ही परिस्थिती निर्माण केल्ली आसा. आतां एलायन्साच्या बाबतींतूच जर म्हणजे आमी जर उलोवपाचे आसत जाल्यार आतां तिनूय पक्ष एलायन्सा खातीर बसल्या, सीट शेअरिंग करतात ते ZPच्या अनुशंगान. आतां कित्याक ZPच्या अनुशंगान ते लोकांक दाखोवंक सोदतात की येस वी कॅन कम टुगेदर. आतां जर लोकांनी विश्वास दवरलो जाल्यार लोक म्हणटले विधानसभेन बाबा हे एकठांय येवपाक शकतात म्हणून. आतां जेन्ना एलायन्स जाला, सीट शेअरिंगेची चर्चा सुरू आसा, अजुनूय ऑफिशियल डिक्लरेशन जावंक ना, जाल्यार गोवा फॉरवर्डाच्या ऑफिशियल पेजीचेर एका फाटल्यान एक उमेदवारांची घोशणा कशी जाता. आतां ह्या गजालीचेर कोणूय आक्षेप घेतलोच. हो आक्षेप घेण्यासारकीच गजाल आसा. तुमी तिगाय जाणांनी एकठांय बसून डिक्लेअर करपाक जाय की बाबा आमी सीट शेअरिंग केला, खंयच्या सुवातीचेर कोण कॉन्टेस्ट करतलो. तें जाय नासतना गोवा फॉरवर्डान ज्या तरेन आतां आपले उमेदवार घोशीत करपाचें जें सत्र सुरू केलां त्या सत्रा खातीर हो सगळो गोंधळ आतां तयार जाल्लो आसा. विशफूल थिंकींग आसा पूण एक्चुअली जाय तशें दिसना ग्राउंडाचेर. ना दिसना आनी ते जावचें ना. तेच खातीर तुका सांगलें की हे डिफरन्सीस जशे जशे ते मुखार वयतले पळय तशे तशे हे डिफरन्सीस इरप्ट जायत रावतले. आतां त्या डिफरन्सीसाचेर जशें सरान सांगलां तशें की मॅच्युअर्ड पद्दतीन तेचेर तोडगो काडपाक जाय. चल तूं मारता जा, आमकां नाका युती अशें म्हणून जावचें ना. येस ताचेर डिस्कशन जावनी, ताचेर डिबेट जावनी. कित्याक लागून आतां कशें बिहारच्या इलेक्शना उपरांत
खूप जाणांक दिसपाक लागला की काँग्रेस सोंपली, आतांच चान्स आहा काँग्रेसीच्या किनार ते ओडपाक म्हणून. सो गोवा फॉरवर्ड त्या मेंटॅलिटीन वयता काय कितें की आतां काँग्रेस आमकां हें करपाक शकना, आतांच चान्स आहा आपले आत्माय पसरपाक. म्हणून तुमकां जर अमके सीट जर दिले जाल्यार बाबा तेचेर तुमी आनीक 2 मागतात, दोनाचेर घासाघिशी जाता ओके. तुम्ही सगळे सीट डिक्लेरूय करून जाले, अजून ऑफिशियली अलायन्साचे सीट शेअरिंग डिक्लेरूच जावंक ना. सो ही कृती जेन्ना तुम्ही अलायन्सान असतात, आता बीजेपी सक्सेसफूल कित्याक? कारण बीजेपीन सुरवाती पासून म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पासून अलायन्साचे जे धोरण आसा ते योग्य पद्दतीन पाळपाचें आनी मुखार व्हरपाचें धोरण हे बीजेपीन आंखलें. आयज बिहाराक विदावट JDU बीजेपी सत्तेर येवपाक शकना. कशें तेंच्यांनी सांबाळ्ळें? खूब जाणांचो विरोध आसलो नितीश कुमाराक मुख्यमंत्री पदा वयल्यान देंवया म्हणून. ना ते शक्य. आयज बीजेपी सहजपणान नितीश कुमाराच्या जाग्यार आपलो मुख्यमंत्री करपाक शकता आसली, पूण ते करूंक ना बीजेपीन. हे मॅच्युरिटी जो मेरेन काँग्रेस पक्षाक येवची ना, कशें अलायन्स पार्टनरांक सांबाळप, तो पर्यंत काँग्रेस ही सत्तेन येवपाक शकना. आतां जालां अशें की काँग्रेसीक दिसता की खंय तरी गोवा फॉरवर्ड आपले विकनस पळोवन आपल्या मतदारसंघांनी घुसपाक सोदता आनी चड कॉन्स्टिट्युएन्सीचेर फुडल्या विधानसभेक तो क्लेम करपाक शकता. जाल्यार एज अ पार्टी म्हणून तांकांय आपल्या पक्षाचो विचार करपाक जाय. कारण ते जरी सत्तेन जरी नसले, जरी त्यांचे ऑर्गनायझेशन तेंचे सेटअप सगळ्या 40 मतदारसंघांनी आसा, हे आमी न्हयकारपाक शकनात. आनी त्या खातीर काँग्रेसीकूय हाचेर करना जाल्यार काँग्रेसीक कोण गृहितूच धरिना. काँग्रेस फालतू ती सोंपली अशें सध्या गोवा फॉरवर्ड पक्षान जे कॅन्डिडेट अनाउन्स करपाक सुरू केल्ले आसा ते एक कारण 100% ते कारण आसाच आसा. आनी इजिदोराचें कारण आतां तूं म्हणटा पळय, आयजूय लोकमताचेर सद्गुरू पाटीलान अग्रलेख बरयला. ताचें अशें म्हणणें आसा की सगळ्याच विशयाक चड ताणून जावचें ना. आतां कांय लोक जे सोडून गेला तांकांय कुशीक धरचें पडटलें. पुणून म्हाका दिसता की खंय तरी आमकां एक लायन ड्रॉ करची पडटली. हांगासर पक्षांतराचो कहर जाला, एकदां न्हू 2 फावटी जाला. आतां इजिदोरा सारको मनीस, ताचें वय जालें. इजिदोर हो राजकारणी वेगळो आनी मनीस म्हणून वेगळो. मनीस म्हणून तेचे खूब बरे गुण आसात. ही इज अ कायंड हार्टेड पर्सन, हेल्पफूल पर्सन. पूण राजकारणांत तेणी ज्यो चुको केल्यो त्यो चुकी आमी न्हयकारपाक शकना. आयज रमेश तवडकर हो इजिदोराचो प्रॉडक्ट. इजिदोर फुटलो एकाच म्हणजे 2-2 म्हयन्यांनी तो पक्षांतर केलें आनी त्या बायपोलान रमेश तवडकर निवडून येयलो. इजिदोराचें आतां वय जालां. आतां इजिदोरान जर डिक्लेअर केल्लें की बाबा आपूण इलेक्शन कॉन्टेस्ट करचो ना, पण फ्रॉम काणकोण ऑनवर्ड्स आमी एक नवें नेतृत्व फुडें हाडटले आनी ताका आपूण सपोर्ट करतलो. आनी त्या हेतून जर ताका गोवा फॉरवर्डान घेतलेलो, आय कॅन एग्री, म्हणजे वी कॅन एग्री. पुणून तो म्हणटा आपूण इलेक्शन लढयतलो आनी ते इलेक्शन लढयतलो आनी ताका जर परत तूं घेशीत जाल्यार मागीर सरान सांगलें तशें की रिव्हॉल्युशनरी गोवन्स तांणी आपली एक आयडियोलॉजी तयार केल्या न्हू. ह्या पक्षांतराच्या विरोधात आमकां आतां आक्रमक पद्दतीनूच वचोंक जाय, कोणाकूच धाडस जावंक जायना हेच्या फुडें पक्ष सोडपाचे. अशा आयडियोलॉजीच्या पक्षाक हे कशें एक्सेप्ट जातलें? हाचो विचार विजयान एज अ अलायन्साच्या मेंटेलिटीन आतां प्रत्येकान विचार करचो. बिफोर यू स्टार्ट एक हांव तेणी सांगिल्लें एक्सप्लेनेशन सांगता. ते म्हणटा की इजिदोर हो बीजेपी सोडून इंडिपेंडंट उबो राविल्लो. सो आमी बीजेपी वाल्याक घेवना, इंडिपेंडंट वाल्याक घेतला. थंयच्यान सुरू करना. आय थिंक यू वॉन्ट किशोरान जी गजाल सांगल्या की ते डिक्लेअर करपाक लागले जडपीचे, थंय मातशें एक हांव जे म्हाका खबर आसा किंवा म्हजें जे इनपूट आसा पत्रकार म्हणून जे हांव थोडी जी म्हायती घेता ती जस्ट हांगा शेअर करपाक सोदता. जे डिक्लेअर जाता सीट अमके कडेन तमके कडेन, ताची ऑलरेडी चर्चा तांची सुरू आसा. हे उलोवपाक लागले एकामेका कडेन. कांय कडेन ते मेतेर जायना एकामेकाच्या हातून. म्हाका पर्सनली खबर आसा. हे म्हणजे कोण कोण उरता भितर? रेव्होल्युशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड हांचे कांय मतदारसंघ काँग्रेस जडपीचे, काँग्रेसीय आसा भितर. आतां ते एक्चुअली ते एग्री जाल्या ना एग्री जाल्या खबर ना, पण हांच्या भितर सिट्स शेअरिंगा वयल्यान तसो मोठो इशू अजून तरी ना. आनी आसा जाल्यार तसो भायर येवना. आतां सादी गजाल सांगता. एक पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी थंय एकटो गोवा फॉरवर्डाच्या हाजेर इलेक्शन लडोवपाक सोदता. सो तो एप्रोच जालो. गोवा फॉरवर्डाचोच मनीस तो विजयाक एप्रोच जालो. तो विजयान ताका सांगलें की बाबा आपूण प्रयत्न करता, पळयता कितें तें. सेकंड टायम जेन्ना तो मनीस परत गेलो तर विजयान ताका सांगलें आरे ते थंय रेव्होल्युशनरी गोवन्स ते मागता, सो आमकां पर्याय ना, सो ते लडयतले. सो अशे तरेन तें चालू आसा. भितर चालू आसा ते चालू आसा, तांची चर्चा चालू आसा. पूण ती
सगळ्या सिटाच्या बाबतीत एकमत जशें किशोरान सांगलां जातलें अशें ना. पण एक गजाल हय. आसा पळय, कॉमन मिनिमम प्रोग्राम प्रोग्राम. काडल्या शिवाय हय खंयचेच ही आतां शिता फुडें मीठ खावप हय, टायप हय, गजाल जाला हय. की जो मेरेन कॉमन मिनिमम प्रोग्राम काडना, जो मेरेन तुमी ऑफिशियली अनावन्स करिना, तो ते म्हणसर रावपा जाय अशें तुमकां दिसता काय? गोवा फॉरवर्ड पार्टी इज वायज इनफ की दीस वचत आसा, वी कांट वेट फॉर काँग्रेस? एक गजाल तुमकां हांव सांगता की झडपी इलेक्शन हो तांणी तसो मोठो विशय करूं ना, तसो ना तो. म्हणजे आयडियोलॉजीच्या बाबतींत म्हणा किंवा सीट शेअरिंगाच्या बाबतींत म्हणा, हे इलेक्शन ते एक लायटर म्हणजे जाका आमी हे म्हणटा म्हणजे सुरवातीक लॉन्चिंग पॅड म्हणटा, सॉफ्ट लॉन्च. हे तिनूय पार्टी एकठांय येवन हे सॉफ्ट लॉन्च हे करून एक पळयतले कशें वता तें. तांचें लक्ष हे 2027चेरच आसा सगळ्यांचें आनी त्या प्रमाणेच सगळे फुडें आतां तें तांचें जातलें एकूण. हाऊ डू यू रिएक्ट की आज जे मनोज परबान पत्रकार परिशद घेतली तातूंत ताणें मुद्दे मांडले, तातूंत ताणें अलायन्स सोडूना, पूण ताणें सांगलें एक 2-4 गजाली की डिफेक्टरांक आमी घेवपा दिवचे ना. तुमी तातूंत आनी एक म्हटलें की कोणूच आपूण पॉवरफूल म्हणून दाखोवपा खातीर अलायन्साचो वापर करपाक शकना. सो ऑल दीस वॉज इनफ हिंट्स की तो इज लिटल अपसेट वीथ विजय. हो जो इजिदोराचो इश्यू आसा, इजिदोर हो कसो, इजिदोराचे सगळे राजकीय वाटचाल सगळ्यांक खबर आसा. 99त अपक्ष, 2002त परत काँग्रेस, 2004त BJP, 2005त BJP गव्हर्मेंट उडयलें. मागीर असो जो सगळो आसा, परत BJP, परत काँग्रेस, अशें करत 19 परत अशें जे हें आसा वाटचाल सगळी आसा. सो हें लोकांक आवडूना अजिबात. त्या टायमार काणकोणकारांकूय आवडूना, कारण म्हणून ताका तो मागीर उडयलो, कळ्ळें न्ही. सो काणकोणकारांनी उडयला ताका, सो ह्याच खातीर उडयल्लो. सो तो जो विशय आसा, मनोजाचें अशें म्हणणें की महत्वाकांक्षा सगळ्यांक आसता, राजकीय महत्वाकांक्षा. तातूंत तूं फुडें येवपाक खातीर तूं तुजे परीन तुजो पक्ष म्हणून तूं धडपडटलो, म्हाजो पक्ष म्हणून हांव धडपडटलो, पण तातूंतल्यान एक फ्रिक्शन जें तयार जावंक शकता संभाव्य. आतां इजिदोर हें उदाहरण, कारण इजिदोरा घेतल्या उपरांत काणकोणांत गोवा फॉरवर्ड हें स्ट्रॉंग जावपाक शकता. इजिदोराची स्वताची मतां आसा तशीं, म्हणजे ताचो बाकीचो आमी 6,000 मतां ताणें फाटल्या फावटी इंडिपेंडंट हय बरोबर, उडयो बिडयो भाग सोड, पूण एज अ पॉलिटिशियन म्हणून ताची स्वताची मतां आसा. जर तो गोवा फॉरवर्डान येता डायरेक्ट जाल्यार ताची एक ठरावीक मतां ही गोवा फॉरवर्डाक मेळटली. प्लस गोवा फॉरवर्ड म्हणून सद्या जें वातावरण गोंयभरांत आसा ताची एक आनी मतां वाडपाक शकता. फाल्यां RGP जर तांचे बरोबर आसा, ती काँग्रेस, अशें करून RGP रावतली दिसता तुका तांच्या बरोबर काणकोण? रावचें पडटलें आतां सद्या जे ना, सद्या हें म्हाका दिसता की हे एक रिएक्शन आसा हें की तूं तें करूं नाका. म्हणजे आमी कितें म्हणटात जेन्ना रेड फ्लॅग म्हणटा न्ही, तो रेड फ्लॅग मनोजान ताका दाखयला की तूं हें लिमीट हें करूं नाका. दुसरी गजाल, तुवें म्हाका जो इजिदोराचो प्रश्न विचारला, तुजो इंडिपेंडंट जावन ना येयलोचो. हय न्ही, आनी इजिदोराचो विशय असो आसा की तें केले शिवाय आज ती प्रेस कॉन्फरन्स ताका घेवचीच पडली आनी ताणें घेवंक जाय आशिल्ली अशा खातीर. कारण जेन्ना इजिदोर भितर आयलो, बाबा तुमी जे आतां मेरेन सांगताले की डिफेक्टरांक घेवचें ना किंवा उडयो मारता तांकां घेवचें ना किंवा अशे जे राजकीय संदी साधू आसा तांकां घेवचें ना, हें कितें अशें तांकांय विचारपाक लागले न्ही लोक. गोवा फॉरवर्डाचे तांकां कोणी विचारला खबर ना म्हाका, पूण ताणें ओपनली सांगलां की आमकां विचारपाक लागले, आमचे कार्यकर्तेच आमकां विचारपाक लागले, आमचे जे भुरगे आसा गोंयभरांत ते विचारपाक लागले की हें कितें, हातूंतल्यान आमी मॅसेज कितें घेवप, लोकांक आमी कशें फेस करप, लोकांक आमी कशी उत्तर दिवप. सो ताजे खातीर प्रेस कॉन्फरन्स, त्या खातीर ताणें ती घेतल्या. म्हणजे ते हांवें सगळी प्रेस कॉन्फरन्स पळयल्या ती, हय कळ्ळें न्ही, आनी तातूंत हें सगळें आसा. तूं कळ्ळें न्ही. वॉट इज युअर आयडियोलॉजी जेन्ना खंयचोय मनीस किंवा पक्ष जेन्ना प्रमोट करता तेन्ना तेची उत्तरां, तेची जाप ही त्या पक्षाच्या लिडराक दिवचीच पडटा. आतां फॉर एग्जाम्पल मनोहर पर्रीकाराक सदांच आमी आयडियोलॉजिकल हेचेर क्वेश्चन करताले, तुमी अशें अशें म्हणटाले, मागीर हें कशें कितें, तुमी तशें तशें म्हणटाले. आयज प्रमोद सावंताक कोणूच विचारना पळय, ताका प्रश्नच करिना. कारण मनोहर पर्रीकारान पक्ष घडोवपाक लागून जे आयडियोलॉजिकल एक जो नेरेटीव तयार केल्लो, लोकांक जो विश्वास तयार दिल्लो, त्या विरोधान जेन्ना तांची पावलां पडपाक लागली सरकारची, तेन्ना मागीर ताका प्रश्न करताले. तशा पद्दतीचे नेरेटीव प्रमोद सावंत, दोतोर प्रमोद सावंत हांणी केन्नाच करूंक ना. ताच्या हातीन अकस्मात सत्ता आयली, तो सत्ता भोगता. आतां आयडियोलॉजिकल प्रश्न ताका कोण विचारत ना. भाजपाची अशी आयडियोलॉजी आसली, तशी आयडियोलॉजी आसली, हेवूय कोण विचारना. सो रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी बिल्ड करपाक
जे कष्ट मेहनत त्या भुरग्यांक घेवची पडली आनी एक विचार तयार करचो पडलो. कारण गोंयान तसो वेगळो विचार ना जाल्यार तुका कित्याक एक्सेप्ट करतलो. कितें तरी तुज्या वेगळेपणाक लोक तुज्या कडेन एट्रॅक्ट जाला न्हू. गोंयकारपण हें गोवा फॉरवर्डा कडेन आसा, पूण रिव्होल्युशनरी गोवन्साचे गोंयकारपण हे वेगळे आसा. तांच्यानी आपली एक वेगळी आयडियोलॉजी तयार केली. एब्सोल्युटली दे हॅव डिफायन्ड. केलं. सो आतां बाकीच्यांकूय ते एक्सेप्ट करचे पडले. सो अशा पद्दतीन तांकां फाल्यां सोशल मिडियाचेर जर तूं पळयतात की मातसो सुद्दां जर स्टँड त्या लिडराचो जर खंय तरी कमी पडपाक लागलो की लोक तुटून पडटा. पळय मनोज हे स्वताच्या स्वार्था खातीर करता, मनोज कॉम्प्रोमायज करता, मनोज आपूण विधानसभेन वचपाक सगळे RGPक तेणी वाऱ्यार सोडले. सो ही टिका करपी सत्ताधारी पक्षाचे मनीस आसतले ते टार्गेट करपाक. सो दे हॅव टू आन्सर ईच अँड एवरी क्वेश्चन ऑफ देअर पीपल इन अ प्रॉपर वे. अदरवायज तेतून चुकीचो संदेश तांच्याच ऑर्गनायझेशनान वयतलो आणि मागीर तेचो फटको तांकां बसतलो. सो आयज जशें सरान सांगलां की आयज प्रेस कॉन्फरन्स घेवप तांकां गरजेचें. कारण ह्यो घडामोडी ज्यो घडल्यो ताचेर तांचे प्रेस कॉन्फरन्स. माय क्वेश्चन इज व्हेरी सिंपल की प्रेस कॉन्फरन्सी उपरांत काल आनी आज भितर खूब फरक जाल्लो आसा. हाच्या पयलीं एक्चुअली इजिदोर जेन्ना जॉयन जातालो तेन्ना मनोज परबान आपल्या फेसबुकाचेर पोस्ट घातलो डिफेक्टरा अगेन्स्ट, कळ्ळें. सो तेन्ना आनी आतांचे खूब फरक जाल्लो आसा. आतां ह्या प्रेस कॉन्फरन्सी उपरांतूय तुका दिसता की ओपोजिशन युनिटी तशीच जातली काय म्हणून? ना, ओपोजिशन युनिटी म्हाका तरी दिसता की कशें आसता जाणा रुपेश, की काय वेळार आमकां रियलिटी एक्सेप्ट करची पडटा. त्या रियलिटीसून आमी भायर सरपाक शकना. हे जर खरेच ओपोजिशनवाले जर रियलिटी म्हणजे वास्तवाचें जर भान दवरून आसात आनी तांकां दिसता की गोंय हें राखपाक जाय जाल्यार तांकां ती मॅच्युरिटी दाखोवचीच पडटली. अशें विशफूल थिंकिंग. येस विशफूल ना, बट दे हॅव टू आणि दे वील. एक पार्ट आसा पळय आमी मिस करता ते म्हणजे काँग्रेस पार्टी. हय, काँग्रेस पार्टीन अजून कांयच उत्तर काडूना. हांव ताचेरच येवपाचो आशिल्लो. म्हाका ह्या सगळ्या हातून म्हणजे अपोजिशन जे आतां एकठांय येवपाक लागले अलायन्स करपाच्या दृश्टीन, तातूंत म्हाका सद्या काँग्रेस ही तितलीच मॅच्युअर्ड दिसता. अशा खातीर की युरी आलेमावाचे जर तुमी सगळे स्टेटमेंट पळयले जाल्यार ते खंय तरी सांबाळून घेवपाचेच स्टेटमेंट आसतात. आनी आतां मेरेन खंयचोच स्टेटमेंट ह्या दोनी पार्ट्यांक हें करपा खातीर म्हणजे तांकां क्रॉस करपा खातीर किंवा तांकां अशें कमी दाखोवपा खातीर असो ताजो एकूय स्टेटमेंट ना. तो युतीचीच भाशा एक वन इज प्लेइंग टू दी गॅलरी. वॉट ही इज डुईंग इज प्लेइंग टू द गॅलरी की खंय वचप, मुलाखत दिवप आनी तातूंत ग्रँड ऑपोजिशन एलायन्स उलोवप. बट ही इज नॉट गेटिंग इट थ्रू दी माउथ ऑफ अमित पाटकर. अमित पाटकर हॅज टू ऑल्सो से द सेम वर्ड्स वॉट युरी. तुका एक हांव प्रश्न विचारता, काँग्रेसीक पर्याय आसा युती केले शिवाय आयज राज्यांत? तांकां बिहाराचो अनुभव घेतलो जशें किशोरान आतां सांगला, किंवा बाकीचे जर हांगचे ऑर्गनायझेशनल लेवलाचेर काँग्रेसची जर अवस्था पळयली आजच्या घडीक म्हाका जर विचारशा जाल्यार काँग्रेस परस रेव्होल्युशनरी गोवन्स हे चडच म्हाका स्ट्रॉंग दिसता ऑर्गनायझेशनल लेवलाचेर. कारण प्रत्येक गांवांत आनी प्रत्येक मतदारसंघात तांचे कार्यकर्ते हे आसा, तयार आसा. तुमी मान्य करतले सगळे कडेन. तांची शाणेपण अशी दिसना. वॉट आय फील म्हणजे आय एम आस्किंग युअर क्वेश्चन की काँग्रेसाचे जे ऑल्सो दे आर डिलेईंग इन अनाउन्सिंग एनीथींग म्हणजे हांगा मातशे पाशयेस पेड्यार जाल्ले आसा हांचे बाकीच्यांचे अशें दिसना तुका? कोणाचे म्हणजे गोवा फॉरवर्डाचे आसूं किंवा RGPचे अशें दिसना. कारण कशें आसा सो फार हांव आतां मतदारसंघ पळयतालो ताणें आतां मेरेन एकामेकाच्या मतदारसंघात तसो हें करूं ना. एक संभाव्य काणकोणा कांय प्रमाणात जाला, पण नॉर्मली शिरोडा केला. बाकीच्या मतदारसंघ जे आसा न्ही, शिरोडा हो ओपन मतदारसंघ. कुंभारजुवा केला. शिरोडा ओपन आसा. कुंभारजुव्यांत हांवें आयकलां की खंय तरी जो कॅन्डिडेट येता तो तसो हे ना, फक्त पार्टीचो म्हणून ताजें नांव फुडें येता म्हणून. आनी हें झडपी इलेक्शना पुरतो विशय आसा. न्ही, तुका एग्जाम्पल दितले जेणी जंय केला पळय ते एक शिरोडा आयडियली काँग्रेस वील वाय फॉर शिरोडा. आय थिंक यू वील अग्री. काणकोण इज अ काँग्रेस, कुंभारजुवा इज अ काँग्रेस. पूण ताणें खंयच म्हणू ना मनोजान की काणकोण आमचो मतदारसंघ. काँग्रेसचे विचारता. आय वील जस्ट इंटरव्हीन. म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे हांगा जर RGPचो विशय येना. RGPचे सीट शेअरिंग बिचिंग सगळे जवळ जवळ फायनल जाल्ले. हांगा विशय काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाचो आसा. आनी काँग्रेस शांत आसा. गोवा फॉरवर्ड आपली म्हणजे त्या तेंच्या हेतून टॅरिटरीन तो घुसोन आपले
करीत आहा सायलन्स हितून काँग्रेसीचो सायलन्साचें कारण सांगता रुपेश तुका. हे जे एलायन्साचो विशय जे घडला पळय, तूं जशें सांगलें मोपा दोगूय जाण एकठांय येयले, तेतून तो विचार येयलो, मागीर फुडल्यो घडणुको जाल्यो, नरकासुराचें जालें, मागीर युरीचो बड्डे जालो. हांगा जालां अशें की ह्या एलायन्साक खरें म्हटल्यार पार्टीचो प्रेजिडंट आसपाक जाय, मागीर पार्टीचो आमदार आसपाक जाय, पार्टीचो लिडर, आतां लेजिस्लेटर लिडर युरी बींग द लिडर ऑफ ऑपोजिशन, ही हॅव टू बी द पार्ट ऑफ दॅट फूल एलायन्स टॉक्स. हांगासर जालां अशें की कोण ते काँग्रेसीचे कोण तरी दोग जाण बसतात, गोवा फॉरवर्डीचे कोण तरी दोग जाण बसतात, रिव्होल्युशनरी गोवन्स ते तर मनोज आनी विरेशाकूच बसचो पडटलो, त्याच्या शिवाय तांकां पर्याय ना. अशें जेन्ना जाता म्हणजे आमी दोग जाण बसतात आनी मागीर डिसिजन जाता ते तुका कन्वे करता, मागीर तुजें थर्ड कितें तरी वेगळें मत आसता. अशें जावंक जायना. खंय तरी ऑफिशियल काँग्रेस पक्षाचो अध्यक्ष जो आहा अमित पाटकर, लिडर ऑफ ऑपोजिशन युरी, आतां तेंचे दोगूय आमदार, बिकॉज तिनूच आमदार आहात, व्हडलें हें ना. तसोच गोवा फॉरवर्डाचो विजय सरदेसाय, ताचे प्रॉमिनंट तेचे ऑफिस बेरर्स आनी रिव्होल्युशनरी गोवन्स, अशी कंबायन मिटींग. हांगा फक्त फोनाफोनी आहा ते तो मागता कितें करया, ना 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 तो आमकां दिवपाक मेळचो ना, आमचो थंय फॉर्मल मिटींग जावना. फॉर्मल मिटींग न जाल्ल्या कारणान हे डिफरन्सीस तयार जाले. प्रिसायसली हेच कारण की विजय सरदेसाय आतां वचत थंय आपले घालता, कारण ताकाय खबर आसा की रावन 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 लास्ट मिनीट मागीर थोडेच दीस मेळटा कॅम्पेनिंगाक. आतां ना इफ यू हॅव सीन की दे ऑलरेडी स्टार्टेड द कॅम्पेन. सो विजय सरदेसाय इन अ वे स्मार्टनेस दाखयता दिसना. ना विजय सर जशें सरान सांगलां, विजय आपल्या भुमिकेन बरोबर आहा, मनोज आपल्या भुमिकेन बरोबर आहा आनी काँग्रेस आपल्या भुमिकेन बरोबर आहा अशें हांव म्हणटलो. कित्याक तर हांवूय काल एका काँग्रेस लिडरा कडेन उलयतलो, अरे बाबा कितें चल्लां तुमचें, तुमी आजुनूय सीट शेअरिंग कसले कर्माचे सीट शेअरिंग करतात तुमी, करा मरे डिक्लेअर. अरे तो म्हणटा अजून इलेक्शनूच डिक्लेअर जावंक ना न्हू, लेट द नोटिफिकेशन कम, लेट बीजेपी डिक्लेअर देअर कॅन्डिडेट, आमी करया. कारण बीजेपीची जी आतां पर्यंतची मोडस ऑपरेंडी जर आमी पळयत, फाल्यां समजा काँग्रेसीन आपले कॅन्डिडेट केले डिक्लेअर, कितें ना कितें तरी करतले आनी तेतून एक दोन डॅमेज केले काय जालें. पयला काँग्रेसीचे कॅन्डिडेट तेंच्यांनी फोडले. सो एज अ स्ट्रॅटर्जी म्हणून तांकांय सावध भुमिका घेवची पडली. ते म्हणटा अजून कोर्टान जर केस आसा तुजी झेडपीची, आतां एक फावट इलेक्शन फुडें धुकल्लें, फाल्यां आनीक 2 म्हयने फुडें धुकल्ले जाल्यार कितें, कित्याक ते डिक्लेअर करया. नोटिफिकेशन येवनी, नोटिफिकेशन येयलें काय इमिजिएट आमी कॅन्डिडेट, कोणी कॅन्डिडेटांक प्रचार करपा पासून आडोवंक ना. प्रत्येक कॅन्डिडेटाक इंटरनली सांगलेलें आहा की तूं स्टार्ट कर काम, प्रत्येक कॅन्डिडेट भोंवपा सगळें सुरू आसा. ऑफिशियल डिक्लरेशन जे आहा बीजेपीन अजून आपलो एकूय उमेदवार कित्याक डिक्लेअर करूंक ना. सगळ्या बाबतींत आतां ते दीस तूं पळयला मिटींग जातूक आमी 2 दिसान कॅन्डिडेट डिक्लेअर करता म्हणून सांगलेलें तेंच्यांनी, अजूनय तेंच्यांनी करूंक ना. सो बीजेपी इज प्लेईंग, बीजेपी खेळटा, ते पळयतात करून डिक्लेअर हेंकां पळोवया म्हणून. म्हणजे ऑफिशियल डिक्लेअर जर जायत जाल्यार बीजेपी कितें ना तरी करतलो, हेंचे 2 कॅन्डिडेट पळयतलो आनी सगळ्या लोकांक सांगतलें पळय हे हेंचे हे गत म्हणून. सो स्ट्रॅटर्जी इज व्हेरी, तूं कोमी आमी जे विरोधक कोणा कडेन खेळटात, विरोधक अशा पार्टी कडेन खेळटात जी पार्टी आतां सगळें हें कळून पिल्लेली आहा. आतां ऑफिशियल समजा अशें धर रुपेश, ऑफिशियल तेंच्यांनी युतीचे एलायन्स म्हणून कॅन्डिडेट डिक्लेअर केले आनी तेतूंतले 2च कॅन्डिडेट समजा बीजेपीन पळयले जाल्यार मेसेज कितें वयतलो, हेंकां आपले कॅन्डिडेट सांबाळूंक जाय आनी कर्माचें इलेक्शन लढटले. पॉसिबिलिटी आसा खूब फावटी. तातूंत एक विशय जो आसा विजय फाटी अस्वस्थता आपली उलोवन दाखयल्ली की आतां इलेक्शन लागीं पावलें आनी कॅन्डिडेटूय ठरना, आमचें कांय हें जायना. म्हणजे काँग्रेसच्या बाबतींत तो उलयतालो, मनोजाचेर ताणें कांय तशें उलोवनाशिल्लें. कारण विजयाक टायम जाय प्रचाराक आनी बाकीचें सगळें हें करपाक. झेडपीचें उलयता कळ्ळें न्ही. सो ते ताका लागून ती तयारी ताची नेटान चालू आसा. कारण तयारी शिवाय ताका खबर आसा की तयारी केल्या शिवाय लोकां कडेन गेल्या शिवाय स्ट्रायक रेटान बिलीव करता. तो म्हणटा 75% स्ट्रायक रेट, 80% स्ट्रायक रेट. दुसरी गजाल जी बीजेपीची सांगल्या किशोरान, बीजेपीक सोंपें ना कॅन्डिडेट सिलेक्ट करप. एका मतदारसंघात 4-4, 5-5 जाण आसा. सो एकदां कॅन्डिडेट डिक्लेअर जालो काय बंडखोरी सुरू जातली आनी ती बंडखोरी ती बीजेपीक आठोवची ना. आनी अशा वेळार कितें करतले, बाबा तुमी लढयता मरे लढया, कोण हो ऑफिशियल कॅन्डिडेट, तुमकां जर हें करपाचें आसा तुमी करा, पूण ते 4 कॅन्डिडेट जे उरतले 5तले तांचें वायटपण बीजेपी असेंब्ली इलेक्शन, कारण रोखडें इलेक्शन आसा. कारण तेही प्रॉमिनंट सगळे कार्यकर्ते, पार्टीचेच कार्यकर्ते. म्हाका दिसता की म्हाका मेळटली तिकीट, ताका दिसता ताका तिकीट मेळटली.
सो सगळे हे बाजून नाही आसा, बाकीचे ऍब्सोल्युटली बाजून आसा. ऍब्सोल्युटली आमी म्हणटा बीजेपी खेळयता म्हणून बीजेपी स्वताच्या खेळान गुरफटलेली खेळांत आहा. गुरफटल्या ती डिक्लेअर भियाता कारण डिक्लेअर घेतू बंडखोरी 100% जातली. कारण ते दुसरे पार्टी कडेनूय वचूंक शकता ना, फाल्यां. हय. तशें जालें जाल्यार कितें जाल्यार मागीर तांकां घालत जातलें. जाल्यार म्हणजे कठीण वतलें. सो अशें आसा. थर्ड आस्पेक्ट आसा आम आदमी पार्टी. आमी पळयलां की तुमी कितेंय करा आमचें चलता अशें आम आदमी. आज तर सेकंड लिस्टूय काडिल्लें आसा तांणी. फाटले फावटी इफ आय एम नॉट रॉंग 14 आनी आज कितें 5-6 जाण केला. म्हणजे एक 20 कॉन्स्टिट्युएन्सी कॅम्पेनिंग चल्लां तांगेलें. तुमी कितेंय करा म्हणजे हे आसा पळय दोळो म्हणटा पळय पक्षाचो. म्हाका दिसता की आम आदमी पार्टीचे इलेक्शन हें राजकारण हें नॅशनल पर्स्पेक्टिवांतल्यानच चलता. ते ग्रावंड हें पळयना. लोकल जे कंडिशन आसा न्ही ताचे कडेन तांचें खूब लक्ष आसा अशें म्हाका दिसना. पण तें जर आशिल्लें जाल्यार खंय तरी पार्टी आतां मेरेन आपल्या म्हणजे कितें म्हणटा ताका टॉप गियरांत वचपाक जाय आशिल्लें आतां मेरेन. कारण दीस खूब कमी उरल्या. पूण ते कशें हे कितें करता तें पळोवया. भाजप कितें करता तें तांचे म्हण पळोवया. कॅम्पेन सुरू जाल्या पूण कशें खंयच तशी हें जायना न्ही दिसना. फाल्यां हांवें सुरवातीक एक हें केल्लो कांय दिसां पयलीं एक मुद्दो हें केल्लो उपस्थित केल्लो की हे जर 3 पार्ट्यो जर अपोजिशन म्हणून एकठांय आयल्यो आनी ते सायडीन BJP हो स्ट्रॉंग अपोजिशन जाल्यार आम आदमी पार्टीचे ओवरऑल सिच्युएशन जें आमकां खबर आसा हांगा ग्रावंड लेवल कितें आसा ते तांचो फोर्स म्हणा किंवा आनी कितें आसा ते खंय आसतले हो एक विशय आसा. म्हणून हांव म्हणटा ते नॅशनल हातून आमी बाबा एकला चलो रे अशें आमी वतले आनी आमचें अस्तित्व आमी सिद्ध करतले. पूण गोंयांत एकला चलो हें धोरण खुबशें सक्सेसफूल जावपाक तशें कठीण आसा. इलेक्शनां एक्झॅक्ट कितें जातलें एक्च्युअल तें आमी नकळो. पूण सद्याच्या परिस्थितीन तशें एकला चलो नॅशनल पर्स्पेक्टीव घेवन हांगा ह्या इलेक्शनां एटलिस्ट झडपीच्या इज व्हेरी डिफिकल्ट. तुका कितें दिसता आम आदमी पार्टी परिस्थिती? ना सरान सांगलां तशें हांवूय पळयता रुपेश. आमी दिल्ली जर पळयत म्हणजे दिल्ली उपरांत अशी आम आदमी पार्टीन कितें तरी एक स्ट्रॅटर्जी केली आनी तेतून ते सक्सेसफूल जाले आमकां खंयच दिसना. ऑफकोर्स पंजाब पण मातशें जालें. आतां बिहारान सुद्दां आम आदमी पार्टी फूल स्विंगान देंवलेली पूण तांकां एकूय सीट मेळोंक ना. प्लस तेची पर्संटेज नोटा पेक्षा कमी जाली. ही तेंची परिस्थिती. आतां गोंयांत कितें जालां आम आदमी पार्टीचो जसो सर सांगता तसो तेंची एक स्ट्रॅटर्जी आहा राजकारणाची. ते आतांच उचामळ जावचें ना. आतां ते फक्त एक आपलो एक हें तयार करतात. तांकां आतां पळय जशें सरान सांगलां समजा 3 पक्षाची युती जाली थंय BJP अपोजिशनाक युती जाल्या उपरांत कितें आसता युती जर जावं ना जाल्यार 3 पक्षाचे 3 मनीस उरले. युती जाल्या उपरांत 3 पक्षाचे 3 न्हयकूच मनीस उरतलो. सो 2 मनीस तांकां बंडखोर मेळटले. ते 2 मनीस ते आपल्या कडेन घेतले आनी दे वील ट्राय टू इंट्रूड इंटू सेवरल कॉन्स्टिट्युएन्सीज. मागीर तेचो फायदो BJPक जाता काय काँग्रेसीक जाता हें खबर ना. आतां आम आदमी पार्टीचें नेमकें धोरण कितें हें जाता. दे आर नॉट सिरियस फायटर्स म्हणटा तूं? आय डोंट थिंक दे आर सिरियस फायटर. दे आर जस्ट मेकिंग अ ग्रावंड. म्हणजे ते खूब पाशियस आसलेलो पक्ष तो. तांकां घडये 2032 बीन सत्तेर येवपाचें आसतलें. सो आतां ते सद्या मांडणी करतात अशें सद्या तरी दिसता. ते तर म्हणटा की आमची भरपूर तयारी चल्ला. आतां तूंय मान्य करतलो सरूय मान्य करतलो की समजा युती जावं ना आनी आम आदमी पार्टीन जर ह्या विरोधका बरोबर जर एकठांय येवपाचें हें धरून ना जाल्यार आयज आमचो वेळ्ळी आनी बाणावली मतदारसंघ ते सांबाळपाक शकतात काय कितें हो एक कॉमन विशय आसा. युती जर जाली जाल्यार सांबाळप व्हेरी डिफिकल्ट जातलें. सो त्या 2 आमदारांकय खबर आसा आनी ते पक्षाच्या अध्यक्षाकूय खबर आहा. पूण अशें कितें की पार्टीन हो असो स्टँड कित्याक घेतला होय प्रश्न पडटा. आतां ते आर्ग्युमेंट जे करतात वकिली आर्ग्युमेंट जे म्हणटात ते सर्वसामान्य लोकांक पडटात. तूं म्हणटलो पळय ते म्हणटात 2 फावटी जे काँग्रेसीचे आमदार 2/3 मेजॉरिटीन फुटले त्या काँग्रेसीचेर आमी कित्याक विश्वास दवरचो असो जेन्ना आर्ग्युमेंट ते घालतात तेन्ना आमकां तो मान्य करचोच पडटा. पूण वकील आर्ग्युमेंट करता पळय ती वकिली पद्दतीन बरें दिसतात. पूण ते ग्राउंडाचेर जेन्ना राजकारण घडोवपाचें आसता पळय लोकांक कन्विन्स जातले का म्हणजे लास्ट क्वेश्चन व्हिच आय वांट टू आस्क की आमी आतां उलयले राजकारण्या विशीं. लोकांक कन्विन्स जातलें की बाबा हे ऑपोजिशन एलायन्स सद्या जाल्ले आसा. एक म्हणजे ते एकठांय उरतले काय ना हे एक मेन प्रश्न आसा. दुसरें हे खरेंच एलायन्स काय लोकांक पीपल वील बी कन्विन्स काय म्हणटात. कारण ते तशे 60% आनी 30% म्हणून ज्यो गजाली करतात. आमी गोंयभर भोंवता आमी लोकां कडेन उलयता आमी अदमास घेता लोकांचो
लोकांची मतां कितें आसा ती. सध्या जर तुमी गोंयांत खंय जर भोंवले जाल्यार लोकांक मना पासून दिसता, खुबशे जाणां म्हणजे 10 जाणां जर विचार जाल्यार 8 जाण तरी सांगता की ऑपोजिशन एकठांय येवपाक जाय. कारण ते जिखपाक किंवा ते तांकां सत्ता हो बी तकलेन ना. हांकां बुद्ध शिकया तुमी बीजेपीक. सो हो एक सादारण लोकांचो मूड आसा. आनी हो जर मूड पळयलो जाल्यार म्हणून ते युती जी फुडें वता न्ही ताचें एक कारण लोकांचो मूड आनी लोकांचे रिएक्शन, कॉमेंट्स, लोक जे ज्या पद्दतीन आपले हे व्यक्त करतात. तुझ्या आणि किशोराच्या व्हिडिओ सकयल कॉमेंट पळयला कळटा की लोकांक सगळे जाय. लोक हेच सांगता की एकठांय येया. म्हणजे ह्या बीजेपी बद्दल म्हणजे सत्ताधारी पक्षा बद्दल लोकांची इतली नाराजी आसा ती तांच्या कितली लक्षांत आसा म्हाका खबर ना. पण लोक आतां पुश करपाक लागले अपोजिशनाक की तुमी उबे रावा आनी हांकां. तुका दिसता की आम आदमी पार्टी कुड बी रिप्लेसिंग काँग्रेस इन गोवा? नॉट एट ऑल. काँग्रेसीक आम आदमी पार्टी रिप्लेस सेकंड पार्टी आफ्टर ना इतकी अशें जावंच शकना. इतल्यान तरी जावचें ना. कारण आम आदमी पार्टीची आयडियोलॉजी पळय रुपेश, आयज आमचे गोंयांत सगळ्यान व्हडलो मेजर इशू कितें जाला? दिल्लीवाले बिल्डर, दिल्लीवाली लॉबी, दिल्लीवाले हो पक्षच दिल्लीवालो. फाल्यां तूं इमॅजीन करूं शकता समजा आम आदमी पार्टी सत्तेर येयलो जाल्यार कितें जातलें परिस्थिती? पण काँग्रेस बीजेपी ना, जरी काँग्रेसीची आयडियोलॉजी तशी ना, दिल्लीवाली पार्टी आणि दिल्लीवाली दादागिरी म्हणून तशें केन्नाच घडोंक ना. हांगासर आतां जी लॉबी आयज अख्खी इंडस्ट्री म्हणजे टुरिजम इंडस्ट्री म्हण, रियल इस्टेट इंडस्ट्री म्हण आयज जी हें करता ती लॉबी हेतून स्ट्रेंथन जातली काय कितें असो एक टॅग आसा तो आसा टॅग आसा. सो तांच्यांनी आम आदमी पार्टी हांगासर येवन गोंयकारपणाचो नारो तसो लावपाक शकना. म्हाका ती म्हणजे कालूच कोणी तरी म्हटलेलें की आम आदमी पार्टीन म्हणजे हांगासरल्या आमदारांनी आनी अध्यक्षान एक कितें तरी गोवा सेंट्रीक कितें तरी हें करपाचें आनी आपली वेगळो प्रादेशीक पक्ष म्हणून संघटना करपाची आनी पक्ष चलोवपाचो आयडिया आतां. सो अशी आयज परिस्थिती जाल्लेली आहा. दुसरी गजाल जशी सरान सांगलें की लोकांची इच्छा आसा. पळय रुपेश, तुका हांव मजा सांगता, आमी आतां फक्त विरोधकांचेरच उलयतात. असो वेळ येतलो गोंयांत राजकारणाचो की हो सगळो फोकस रुलींग सत्ताधारीचेर वयतलो. आमी विचार करपाक जाय 33 आमदार घेवन जे आतां सत्ता भोगतात पळय, इलेक्शन जेन्ना येतलें तेन्ना तितूंतल्या कितल्या जाणांक तिकेटी मेळटल्यो, कितले जाण नाराज जातले, कितले जाण बंड करतले, मागीर बीजेपीची तत्वां उरतली काय कितें, कितले जाण आपूण जावन सांगतले की आपणा तिकीट नाका म्हणून. म्हणजे जशें इजीजरान सांगलें एक्झॅक्टली. सो ही वादळा पूर्वीची शांतता जी म्हणतात पळय ती बीजेपीन आसा. तो मेरेन विरोधकांच्या मनोरंजनान आमी एंटरटेन करून घेवया स्वताक. आनी जेन्ना थंय सुरू जातली धुमशाणां पळय तेन्ना विरोधक टोटल सायडलायन जातली. इतली धुमशाणां जावपाची आहात, थोडी वाड आमकां पळोवची पडटली. देव बरें करूं तुम्ही वेळ दिले म्हणून राजन बाब आणि किशोर बाब. तुम्ही पळयताले हब गजाली आनी वेदर ऑपोजिशन अलायन्स इज अंडर थ्रेट ऑर नॉट. हो प्रश्न तांच्या हिशोबा प्रमाणे इट्स नॉट अंडर अ थ्रेट रायट नाव, बट विशफूल थिंकींग सगळ्यांचें हेंच आसा की सगळ्यांनी एकठांय येवन इलेक्शन लढचें. कारण देर शूड बी अ फेर प्ले बिटवीन BJP अँड अदर्स. नाल्यार अशें कितें जाता हे वेगळे आनी ते एक BJP अशें जाता. सो देर शूड बी अ फेर प्ले. यू आर वॉचिंग गोवा न्यूज. कीप वॉचिंग.